नमस्कार. मी पंढरनाथ ठोंबरे. आज सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार शिंदे सेनेचे नेते आपल्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे शक्ती प्रदर्शन करत आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्यांची एकंदरीत वाटचाल पाहता ग्रामपंचायत सदस्यापासून तर मंत्रिपदापर्यंत राहिलेली आहे. ग्रामपंचायत सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष अशी अनेक पदे भोगत त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवली. काँग्रेसमध्येही ते काही काळ होते, तिथेही आमदार राहिले, मंत्री राहिले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपच्या वाटेवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपने प्रवेश न दिल्यामुळे त्यांनी ऐनवेळेस शिवसेनेमध्ये प्रवेश करत सिल्लोड मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने ते आमदार झाले. तेव्हा त्यांना मंत्रिपद देण्यात आले. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडत भाजपसोबत जाणं पसंत केलं. त्यावेळी अब्दुल सत्तार एक महत्त्वाच्या भूमिकेमध्ये होते. अब्दुल सत्तारांनी शिंदेसोबत जाणे पसंत केले. त्यांना यावेळी मंत्रिपद मिळालं. मात्र 2024च्या निवडणुकीत सुरेश बनकर उद्धव सेनेचे यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली आणि काही मताने अब्दुल सत्तार यांचा 2,500 मताने अब्दुल सत्तार याचा निसटता विजय झाला. आणि त्यांच्या या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्यावर काही आरोप करण्यात आले. जमीन हडपल्याचे आरोप, काही शिक्षण संस्थेचा घोटाळा, असे अनेक आरोप त्यांच्यावर स्थानिक नेत्यांनी केले. त्यामुळे त्यांची प्रतिमा काही प्रमाणात डागळलेली आपल्याला दिसली. मात्र या सिल्लोड मतदारसंघात त्यांचं मोठं कामही असल्याची येथील लोकांकडून आपल्याला ऐकायला मिळतं. आता यामध्ये शिंदे सेनेने यावेळी त्यांना मंत्रिपद देण्याचं टाळलं. यामागे नेमकी कारण जरी समोर नसलं आले तरी अब्दुल सत्तार मात्र मंत्रिपद न दिल्यामुळे नाराज आहेत. त्यासाठीच त्यांनी आपली शक्ती शहराबरोबरच तालुक्याबरोबरच शहरामध्येही आपली शक्ती आहे, या दृष्टिकोनातून त्यांनी आपला मतदारसंघ सोडून शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर त्यांनी हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांना जमण्याचं आवाहन केलेलं आहे. आणि त्याची गेली महिन्याभरापासून या ठिकाणी तयारी सुरू असून त्यांचा वाढदिवस जोरदारपणे साजरा केला जाणार आहे. येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा वाढदिवस साजरा केला जातोय का, असं एक बोललं जातं आहे. त्यांच्या समर्थकांना जिल्हा परिषद महापालिकेच्या निवडणुकामध्ये संधी मिळावी म्हणून हे शक्ती प्रदर्शन होतं आहे का. पुन्हा शिंदे सेनेच्या वरिष्ठ पक्षनेत्यांनी त्यांच्या शक्ती प्रदर्शनाची दखल घेत त्यांना पुढे संधी मिळते का, काही पदरात पाडून घेता येते का, हीची एक चाचपणी ह्या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येईल. एकीकडे हे होत असतानाच शिंदे सेनेचे मोठे नेते संजय शिरसाट यांनीही मंत्रिपदाची निवड झाल्यानंतर अब्दुल सत्तारांना यावेळी का डावलण्यात आले असं विचारलं असता देव त्यांचं भलं करो असं एक सूचित वाक्य केलं.
सूचित वक्तव्य केलं. त्यामुळे अब्दुल सत्तारांना शिंदे सेना यापुढे गांभीर्याने घेणार आहे की नाही, असा एक प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे अब्दुल सत्तार यांनी पक्षश्रेष्ठीकडे नाराजी व्यक्त करण्याऐवजी आपली शक्ती जिल्ह्याबरोबरच शहरातही आहे हे दाखवण्यासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी शहरात कार्यक्रम ठेवलेला आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांचे जे विरोधक आहे अब्दुल सत्तार यांचं हे शक्ती प्रदर्शन नसून पक्षाकडून काहीतरी मिळावं यासाठी ही त्यांची केविलानी धडपड असल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार आता यापुढे काय भूमिका घेतात, हे त्यांच्या वाढदिवसामध्ये जे हजारोच्या संख्येने लोक जमणार आहेत, कार्यकर्ते जमणार आहेत, त्यांच्यासमोरच ही त्यांची भूमिका ते मांडतील अशी अपेक्षा आहे आणि त्यानुसारच ते आपलं डिसिशन पुढील घेतील. मात्र सध्या तरी शिंदे सेनेकडून त्यांना कुठेतरी संधी मिळेल अशी शक्यता कमीच आहे. कारण शिंदे सेनेने, महायुती सरकारने एक प्लॅनिंग करत काही लोकांना मंत्रिपद दिले असले तरी 2.5 वर्षानंतर पुन्हा नवीन लोकांना संधी दिली जाईल अशी एक त्यांनी प्लॅनिंग केलेली आहे. कारण जे नाराज लोक आहेत ते पक्ष सोडून जाऊ नये यासाठी त्यांनी 2.5 वर्षाचं नंतर तुम्हाला संधी देऊ अशी एक प्लॅनिंग आपल्याला एक शिंदे सेनेची दिसून येते. मात्र तरीही अब्दुल सत्तार यामध्ये काय भूमिका घेत आहेत याकडे जिल्ह्याचं, शिंदे सेनेचं आणि त्यांच्या कार्यकर्त्याचं लक्ष लागून आहे. तुम्हीही आम्हाला कॉमेंट्समधून कळवा नेमकी सत्तार यांची काय भूमिका आहे, काय भूमिका ते घेतील आणि कार्यकर्ते त्यांच्या मागे राहतील का शिंदे सेनेतले, की ते पुन्हा दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील, हे नक्की कळवा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थांबतो.